ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या वेळेस मॅम मी थोडं उशिरा आलो आणि मॅम म्हटलं की काय पवार साहेब, थोडंसं टॉन्ट मारून त्यांनी, काय पवार साहेब आज माहीत नाही का तुम्हाला ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी जर तुमचे नावं नोंदवायचे का फॉर्म भरायचे. मी आपलं खाली मान घालून आपलं क्लासरूममध्ये एंट्री केली आणि बाकी मुलं काय म्हणजे आवलेच असतात, त्यांनी जी टीका करायची, जे हसायचं, जे टाळ्या वाजायचं, त्यांनी सगळं ते करून झालं. म्हटलं की काय मग द्यायचं आहे ना नाव म्हटलं तुमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी. मी म्हटलं मी उत्तर देत नाही तेवढ्यात असंही देऊ नका, तुमचं असंही होणार नाही म्हणजे एवढं त्यावेळेस इतकं घाण वाटलेलं की यार यांनी खूप म्हणजे आपल्याला एक वेगळीच कॅटेगरी दिलेली आहे. आणि मी लिटरली माझ्या बेंचवर बसलेलं असताना जेव्हा ती शीट माझ्यापर्यंत आली त्यावेळेस मुले अजून टवाळकी करायला लागले की अरे असे तुझं होणार नाही, मागच्याला पास कर. नंतर त्या दिवशी मला खरंच रिअलाईज झालं की यार हे म्हणजे एवढं असं म्हणजे टार्गेट करून झालं आहे की काय हे. आणि तेव्हापासून म्हणजे मॅमला त्यावेळेस पण मी बोललो होतो की मॅम मला खरंच जॉब करायचा नाही, मला माहीत नाही, पण मी त्यावेळेस बोललो की मला खरंच जॉब करायचा नाही आहे. आणि आज म्हणजे मागच्या वर्षी 2022-23 त्याच कॉलेजने, त्याच HODsने, त्याच प्रोफेसरने मला ॲवॉर्ड देण्यासाठी मला त्याच कॉलेजने बोलवलं. खूप भारी वाटलं. सो थँक्यू सो मच मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर की तुम्ही ॲज अ गेस्ट मला बोलवलं. तोच ज्या स्टुडंटला तुम्ही कमी लेखलं आणि ज्या स्टुडंटवर तुम्ही टोमणेबाजी केली त्या स्टुडंटला तुम्ही बोलवतात. सो माझ्यासाठी खूप एक विनिंग मुमेंट होती ती की अरे ज्या कॉलेजमधले आपलं जळणगळण झालेलं आहे, जिथं आपल्याला कुठंतरी हां ठीक आहे ते मे बी त्यावेळेस थोडं त्यांनी जोकिंगमध्ये घेतलं असेल, सिरियस असेल, आय डोंट नो, पण आमच्या बॅचमध्ये ऑन्ट्रप्रिनरशिपवाला मी एकटा मुलगा की अरे हा व्यावसायिक याने पदार्पण केला. नॅक कमिटीसाठी तुमचे इतर स्टुडंट व्यतिरिक्त कुठल्या स्टुडंटने काहीतरी वेगळं आपलं करिअर चूज केलेलं आहे, तर त्या लोकांकडनं त्या कंपनीचं त्यांना एक लेटर हेड लागतं की जे एक नोटीस बोर्डवर लागलं. तर ते माझ्या आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेच आमच्या कंपनीचं फ्रेम करून त्यांनी तिथं त्यांच्या नोटीस बोर्डला लावलेलं आहे की आपले हे स्टुडंट. त्यानंतर एक आर्टिकल आलेलं, त्या आर्टिकलमध्ये नाव वगैरे खूप भारी वाटलं त्यावेळेस की यार म्हणजे हा अवॉर्ड आहे आपल्यासाठी की त्याच कॉलेजने आपल्याला ॲज अ गेस्ट इन्व्हाइट करणं. अगदीच ह्याहून मोठी गोष्ट काहीच नसू शकते आणि ही दुसऱ्यांना सुद्धा खूप प्रेरणादायक असू शकते की जे अकॅडमिक्समध्ये खूप असे ब्राईट नाही आहे, पण त्यांच्यामध्ये काहीतरी एक स्पार्क आहे की ते पुढे जाऊन एक वेगळी वाट निवडून काहीतरी इनोव्हेट करून किंवा त्यांचं एक सुंदर असं प्रोफेशनल लाईफ क्रिएट करू शकतात. आणि तुम्ही नक्कीच त्या लोकांसाठी इन्स्पिरेशन आहात.